जेव्हा आपण लोकांना हायर करतो किंवा स्वतः आपण एखादा स्टार्टअप सुरू करतोय आणि आपले पार्टनर निवडतोय, वेंडर निवडतोय, त्यावेळेला स्किल्स किती महत्त्वाचे आहेत? हे बघा, स्किल्स अतिशय महत्त्वाचे आहे. हां. पण मला असं वाटतं ना, स्किल्सपेक्षा जास्त तुमची मानसिक शक्ती आणि मानसिक स्थिरता हं. स्किल्सपेक्षा जास्त महत्त्वाची. प्रभावशील असते. हं, हं. कारण आता कसं आहे, की कुठलीही मोठी स्किल का महत्त्वाची स्किल निर्माण करताना सुद्धा आहे ना, तुम्हाला एक मानसिकता लागते. हं, जसं हं. फॉर एक्झाम्पल आता मी सांगतो, की मी जेव्हा सीए करायचं ठरवलं होतं, हं, हं. सीएसाठी मानसिक शक्ती आणि मानसिक स्थिरता खूप लागते. हो, बरोबर आहे. तर सीएमध्ये मी खूप अपयश बघितलेलं आहे. हं, हं. मी खूप वेळा फेल झालेलो आहे. त्याच्यावर मी अपमानसुद्धा खूप सहन करून घेतलेला आहे हं, हं. आणि खूप, खूप, खूप भागलेला आहे मी त्याच्यामध्ये. खूप हं, भोगलेला आहे मी त्या सीएच्या अख्ख्या जर्नीमध्ये. मला हं. जेवढं नॉर्मल सीएला वेळ लागतो त्याच्यापेक्षा तिप्पट मला त्या कोर्समधून बाहेर येण्यासाठी वेळ लागला. पण मी ती स्किल माझ्यामध्ये आणली. हं, हं, हं. शेवटी मी पास झालो हं, हं. आणि तेवढं सगळं करून, तेवढं ती मानसिकता माझी स्ट्राँग ठेवून मी आज हे तुमच्या समोर ह्या एवढ्या मोठ्या मंचावर बसलेलो आहे, एवढ्या कमी वयामध्ये. हं, 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 हे हं. माझं भाग्य आहे, कारण ही माझी मानसिकता आणि माझी मानसिक म्हणजे मेंटली मेंटल प्रिपेअर असणं गरजेचं आहे. मेंटल प्रिपेअर खूप गरजेचं आहे. त्या बरोबर पण जेव्हा तुम्ही स्किल्ड असता, हं, हं. जोपर्यंत तुम्हाला ते स्किल विकता येत नाही, मग ते हं. स्किल काय फायद्याचे? हां. तुम्ही जाऊन ते स्किल दुसऱ्याच्या कंपनीच्या फायद्यासाठी वापरणार आहात का? हं. असं नाही होत. म्हणजे ते इट इज लाइक यू आर वेस्टिंग युअर स्किल. तुम्ही त्या स्किलचा काही उपयोग ऑप्टिमम यूज करून घेत नाही आहात. तुम्ही राइट. जर का स्किल होण्याचा एक फायदा असतो, की तुम्ही त्याच क्षेत्रातले तुमच्या स्किलच्या क्षेत्रातले हिरे आणि मोती ओळखू शकता. हं. आणि जेव्हा तुम्ही हे हिरे आणि मोती ओळखले, हं. त्यांना एकजूट करा. त्या हं, हं. एकजूट केल्यानंतर आणि इतर क्षेत्रांमधले पण स्किल्ड लोकांना एकजूट केल्यानंतर काहीतरी मोठं निर्माण करा. हं, हं, हं. ज्याच्यामुळे तुमचा स्वतःचा स्वाभिमान वाढेल, त्यांचा स्वाभिमान वाढेल आणि बाकीच्यांची पण त्याच्यामध्ये वाढ होईल. हं. अशी विचारधारा ठेवून जर का तुम्ही काही कार्य केला, हां. तर खूप मोठी गोष्ट आहे ही मराठी माणसासाठी. हं.